कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वर्षानं मला जसा हात लावला तसं दादाने एका ठोक्याचा त्याला आडवा केला। अजून मला बघितलं तरी का बरं? दादा, लय दिवसाने असताना बघितलं रे तुला। होय, आजचा दिवसच चांगला आहे म्हणायचं मग। म्हणूनच आज सगळ्यांसाठी फेरणी केली आम्ही। तोंड गोड करा। बाबा घ्या। सर, या आधी कधी खाल्लेली तेच आठवत नाही। अरे या आधी आपण असे सगळे कधी खुश होतो हेच मला आठवत। हे एकदम खरं आहे बघा सरकार। हे बघा पेढ आणलेत मी सगळ्यांसाठी। हे बघा माझ्या नावावर जमीन झाली बर का। सगळ्यांनी पेढ खावा। हो, काय बोलते ही? खरं बोलतात ते। दम दम रुक्मिणी, तुला भी देते दम। याला काय अर्थ आहे? घर आणि घराची शांतता माझ्यासाठी जास्त महत्वाची। आणि तुम्ही आता झालं ना तुमच्या मनासारखं, आता जरा शांत बसा। शांत काय राहा, मनी मावशी जातील ना आता आपलं घर सोडून। अरे बाळा, जाणार हाय की घर सोडून, पण आधी मला ताबा मिळू दे ना। हो, एवढं खुश कधी तुम्हाला बघितलेलं आठवत नाही मला। होय ना, ज्यासाठी एवढा आटापिटा केला ते झालंय ना आता। हा, खरंच खरंच मी लय खुश आहे। कोणी काय बी म्हणा। बरं, मला जायचंय आता। बंट्याला बी पेढ द्यायच्यात ना, अख्ख्या गावाला बी वाटायचंय। जाऊन येते हा। आप्पे, तेवढी मला फिरणी ठेवा। अहो, काय चाललंय सरकार तुमचं? अगं तिला इथनं बाहेर काढायला दुसरा काही मार्ग नव्हता। तिला बाहेर काढू, मग आपलं घर आणि आपण सगळे। अहो, पण तिला द्यायची काय गरज नव्हती। तुझ्या हिश्श्याची झाली ना तुझ्या नाव। हा झालं, आता हे लगेच माझ्यावर। भाऊजी आता नको ना हा विषय। आजचा दिवस खरंच चांगला आहे। आणि गाड्या जमीन तर आपण कधी मिळवू रे, पण एक घर टिकलं पाहिजे। या आधी केलेल्या चुका मला परत नाहीत करायच्या। ते काय का असे ना, आजच्या जेवणाची सुरुवात या फेरणीपासून झाली ना, मला लय भारी वाटते। सरकार, प्रामाणिकपणे घरच्यांचा विचार केला हे बघून भारी वाटलं। मग काय तर, अगं घर आहे तरच ह्यो सरकार आहे, नाहीतर कुठलं काय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।